तर धाराशिव लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांनी अर्ज भरलेला आहे। महायुतीचे नेतेही यावेळी उपस्थित होते। आम्ही महायुतीचं काम करणार हे सांगताना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंतांनी अजित पवारांसमोर एक इशारा दिला। पाहूया हा एक रिपोर्ट। थोडा परखड बोलतो। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी आहेत। अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही, आज या ठिकाणी सांगतोय। धाराशिव लोकसभेत अर्चना पाटलांच्या अर्ज भरतेवेळीच महायुतीतला अंतर्गत वाद उफाळून आला। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंतांनी अजित पवारांसमोर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। आपण महायुतीचं काम करणार, मात्र धाराशिव प्रमाणे जर एक एक जागा इतरांना जात राहिली तर शिवसैनिक शांत बसणार नसल्याचा इशारा सावंतांनी दिला। थोडा परखड बोलतो। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी आहेत। राणा जगजित सिंग आहेत। या ठिकाणी प्रचार हा जानेवारीमध्ये सुरू झालेला आहे महायुतीचा। धनंजय सावंत या ठिकाणी 26 जानेवारीला आपल्या या ठिकाणच्या उमेदवार कुठला का असेना महायुतीचा, त्या ठिकाणी 26 जानेवारी पासून प्रचार आम्ही या ठिकाणी चालू केलेला होता। हा मतदार पारंपरिक पद्धतीनं हा कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे। अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही, आज या ठिकाणी सांगतोय। हे लक्षात असलं पाहिजे, कारण हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा। या ठिकाणी 8 वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला आहे, 1 वेळा राष्ट्रवादीने, 1 वेळा या ठिकाणी काँग्रेस झालेला आहे। हा माझ्या तमाम शिवसैनिकांवरती अन्याय, पण या ठिकाणी आपकी बार 400 पार। धाराशिव लोकसभेची जागा युतीत परंपरेप्रमाणे शिवसेना लढवत होती। यंदा तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत इच्छुक होते, मात्र भाजपचे राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटलांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश दिला गेला। त्यानंतर त्यांनाच घड्याळ चिन्हावर धाराशिवची उमेदवारी मिळाली। त्यामुळे काही काळ शिंदेंच्या शिवसैनिकांनी विरोधही केला होता। तो विरोध मावळला असला तरी तानाजी सावंतांनी खतखत बोलून दाखवली। धाराशिव लोकसभेत यंदा ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्यात लढत होणार आहे। महायुतीच्या जागा वाटपात भाजपनं शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक जागांवर उमेदवार दिले आहेत। तळकोकण शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र या दोन्ही लोकसभेतून धनुष्यबाण गायब झाले। एक जागा भाजपने तर एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली। दुसरीकडे पुणे जिल्हा वगळता पश्चिम महाराष्ट्रातून अजित पवारांच्या घड्याळाचाही उमेदवार नाही। सातारा आणि माढ्याची जागा भाजपने घेतली, तर कोल्हापूरची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली। अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही, आज या ठिकाणी सांगतोय। हे लक्षात असलं पाहिजे, कारण हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा। या ठिकाणी 8 वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला आहे, 1 वेळा राष्ट्रवादीने, 1 वेळा या ठिकाणी काँग्रेस झालेला आहे। हा माझ्या तमाम शिवसैनिकांवरती अन्याय, पण या ठिकाणी आपकी बार 400 पार। कोकणाची जागा नारायण राणेचा साहेबांचा एक सन्मान ठेवून एक मोठे नेते त्या भागातले असल्यामुळं ती जागा नारायण राणे साहेबांचा जो आग्रह होता त्यासाठी सर्वांनी विचार करून एकमताने ते त्यांना देण्यात आलेली आहे। आज जर तुम्ही पाहाल तर त्या फॉर्म भरायला उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, बाकी सर्व महायुतीचे नेते हे उपस्थित होते आणि एक दिलाने त्या जागा निवडून येण्याचा त्यांनी जो संकल्प केला तो मला वाटतं आता पूर्ण होईल। अलायन्स ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला काही जागा या सोडाव्या लागतात। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच खासदार आहे, त्याच्या मोबदल्यात आम्हाला 5 जागा, लक्षद्वीपची 6 जागा आणि साताराच्या संदर्भात झालेला निर्णय 7 जागांच्या वरती आज आम्हाला या महायुतीच्या माध्यमातून संधी मिळेल। गिरीश गायकवाड, TV9 मराठी।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.